आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीत वर्षाकाठी लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी हजेरी लावतात। या निमित्तानं देशभरातून भाविकांची वाहने देखील मोठ्या प्रमाणात शहरात येत असतात। शिर्डीतील ही वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र वाहतूक शाखेची निर्मिती करण्यात आली आहे। मात्र हा स्वतंत्र कारभार असतानाही शिर्डीत सध्या वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे। शहरातील रस्त्यांवर अवैध वाहतूक करणारी चारचाकी वाहने आणि जीर्ण झालेल्या शेकडो ॲपेरिक्षा भरधाव वेगानं बिनदिक्कत धावताना दिसत आहेत। विशेष म्हणजे बाहेरून येणाऱ्या भाविकांची वाहने दिसताच त्यांना वाहतुकीच्या नियमांकडे बोट दाखवत तातडीनं दंडात्मक कारवाई करणारे वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या या अवैध वाहनांकडे मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता होऊ लागलाय। शहरात अनेक ठिकाणी भाविकांना अडथळा होईल अशा पद्धतीनं दुचाकी वाहने पार्क केली जात आहेत। साई मंदिराच्या जवळ असलेला चावडी परिसर, साई कॉम्प्लेक्स तसेच इतर मुख्य रस्त्यांवर दुचाकी वाहनांच्या अक्षरशः रांगा लागलेल्या दिसून येतात। या बेशिस्त पार्किंगमुळे पायी दर्शनासाठी जाणाऱ्या वृद्ध, महिला आणि बालभाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। त्यातच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यानं हॉटेल व्यावसायिकांना लागणारे पाण्याचे टँकर आणि इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांची या अरुंद व गर्दीच्या परिसरात एंट्री झाली की भाविकांना पायी चालण्यासाठी साधी जागाही शिल्लक राहत नाही। या सर्व गोंधळात दिवसभर शहरात फिरणारी वाहतूक शाखेची वाहने मात्र दररोजची रुटीन चक्कर मारल्याप्रमाणे सायरन वाजवत कोणतीही ठोस कारवाई न करता निघून जातात। त्यामुळे वाहतूक शाखेची ही सरकारी वाहने फक्त शोभेच्या बाहुल्या बनल्या आहेत का, असा संतप्त प्रश्न आता शिर्डीतील स्थानिक नागरिक आणि व्यापारी विचारत आहेत। शहरात वाहतूक शाखेच्या वाहनांचा फेरफटका सुरू झाला की तेवढ्यापुरत्या ॲपेरिक्षा आणि इतर अवैध वाहने गल्लीबोळात गायब होतात, परंतु पोलिसांचे वाहन पुढे निघून गेले की अवघ्या काही मिनिटात पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते। सध्या शिर्डीत पुढे पाठ मागे सपाट असाच काहीसा प्रकार सुरू असून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नाही, हेच या दुर्दैवी चित्रावरून स्पष्ट होत आहे। यावर आता वरिष्ठ पोलीस अधिकारी काही ठोस पावले उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार। अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स। आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर। सुरक्षित गुंतवणूक, तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स, सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर। साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण। आजच बुकिंग करा। मर्यादित प्लॉट्स उपलब्ध। कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती।